राम राम मंडळी, आत्मा मालिक रामकृष्ण हरी. ओम गुरुदेव सर्वांना. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरू भक्त कांचन आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करत चला. मला या कार्यासाठी आपली प्रेरणा मिळेल. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरू माऊली, विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 38व्या भागाला प्रारंभ करत आहे. जय हरी. आणि याचा सुविचार आहे, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आणि विषय आहे आजचा भगवान श्रीकृष्णांची प्रतिज्ञा. भगवान श्रीकृष्णांची प्रतिज्ञा मृत बालक जिवंत केले. मृत बालक जिवंत केले. न ब्रवीम्युत्तरे मिथ्या सत्यमेद तत भविष्यति. न ब्रवीम्युत्तरे मिथ्या सत्यमेतद भविष्यति. येस संजीवयाद्येन पश्यन्ता सर्वदेही नाम. याचा अर्थ असा आहे, भक्तजन हो, भगवान श्रीकृष्ण उत्तरेला सांगत आहेत की मी मिथ्या बोलत नाही. मी जी प्रतिज्ञा करतो आणि केली आहे ती सत्य होईलच. पहा, कुरुक्षेत्रावर कौरव पक्षाकडील रथी महारथींशी प्राणपणाने झुंज देऊन वीरमरण पत्करणारा अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा होता. तो अर्जुनासारखाच शूर होता. त्याला सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे सखोल ज्ञान होते. वयाच्या 16व्या वर्षी त्या बालवीराने दाखवलेल्या शौर्याची तुलनाच होऊ शकत नाही. विराट राजाची कन्या, पहा, विराट राजाची कन्या उत्तरा ही अर्जुनाची सून म्हणजे अभिमन्यूची पत्नी होती. अभिमन्यूचे बालपण हे द्वारकेत गेले. अभिमन्यूचा मुलगा परीक्षित, जो अभिमन्यूच्या मृत्यूनंतर श्रीकृष्ण कृपेने जन्माला आला मृत, पण श्रीकृष्ण कृपेने, श्रीकृष्णांच्या प्रतिज्ञेने तो पुन्हा जिवंत झाला. कुरुक्षेत्र युद्धात 16 वर्षाचा अभिमन्यू मारला गेला. तेव्हा पत्नी उत्तरा ही लहान वयातच विधवा झाली. दुःखाने विलाप करू लागली. तेव्हा तिचे सांत्वन स्वतः भगवान कृष्णांनी सुद्धा केलेले आहे. महाभारत युद्ध हे 18 दिवस चालू होते. महाभारत युद्धानंतर युधिष्ठिर हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थचा राजा झाले. पांडवांनी 36 वर्ष राज्य केल्यानंतर त्यांनी अभिमन्यूचा मुलगा परीक्षित राजाला गादीवर बसवले. युद्धाच्या 13व्या दिवशी अभिमन्यूचा मृत्यू झाला. महाभारतातील युद्धाच्या 13व्या दिवशी अभिमन्यूचा मृत्यू झाला. युद्धाच्या 13व्या दिवशी द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना करून पांडवांवर भयानक वार केला. कारण पांडवांमध्ये फक्त अर्जुनच चक्रव्यूहाला तोडायचे कसे हे जाणत होता. मग अभिमन्यू युद्धावेळी चक्रव्यूहात जायचे कसे हे माहीत होते, परंतु हे चक्रव्यूह तोडून बाहेर यायचे कसे हे मात्र माहिती असूनही ऐन वेळेला चक्रव्यूह भेदायचे कसे हे लक्षात आले नाही आणि राहिलेही नाही. त्यावेळी प्राण गमवावे लागले. तर आता आपण अभिमन्यूविषयी माहिती पाहिली आणि आता आपण भगवान श्रीकृष्णांची प्रतिज्ञा आणि मृत बालक देवाने कसे जिवंत केले, देवाने देवाची प्रतिज्ञा शब्द भक्तासाठी कसा पाळला हे आपण पाहणार आहोत. पहा, वसुदेवांनी भगवान श्रीकृष्णाला कौरव पांडव युद्धासंबंधी विचारले. भगवान श्रीकृष्णांनी सर्व वर्णन सांगितले. सर्व घडलेला प्रत्येक प्रसंग न प्रसंग सांगितला. परंतु शेवटी वसुदेवांनी श्रीकृष्णाला म्हटले, कृष्णा, तू सत्यवादी म्हणून प्रसिद्ध आहेस. मग अभिमन्यूच्या मृत्यूचा समाचार
का सांगत नाहीस? त्याच्या वधाचा खरा खरा घडलेला प्रसंग आणि वृत्तांत मला सांगावा, ही माझी इच्छा आहे. मग वसुदेवांनी विचारल्यानंतर सुभद्रा ही पुढे आली, माता कुंती पुढे आली आणि विचारू लागली. आणि त्यावेळेस निश्चितच अभिमन्यू स्वर्गात गेलेला आहे. हे मी केव्हाच सांगत आहे, ज्या वेळेस चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू मारला गेला त्यानंतरचं हा संवाद आहे. तर भगवान श्रीकृष्ण सांगतायत सर्वांना की तुम्ही दुःख करू नका, विलाप करू नका, कारण अभिमन्यू निश्चितच स्वर्ग लोकात गेलेला आहे. आता त्याच्यासाठी शोक करू नका. श्रीकृष्णांनी वारंवार असे म्हटल्यावर वसुदेवांनी शोकाचा त्याग केला. नंतर वसुदेवांनी अभिमन्यूसाठी परम उत्तम श्राद्ध केले, दाने दिली, दानधर्म केला आणि सर्वांना भोजन दिले. श्रीकृष्ण, बलराम, सत्यक आणि सात्यकी यांनीही अभिमन्यूचे श्राद्ध केले. आता भगवान श्रीकृष्ण उत्तरेकडे निघालेले आहेत. उत्तरा म्हणजे अभिमन्यूची पत्नी. तिकडे हस्तिनापुरात पांडवही अभिमन्यूच्या मृत्यूमुळे शोकमग्न होते. विराट कुमारी उत्तरा दुःखातून दुःख दूर होऊन अनेक दिवस भोजन सुद्धा घेत नव्हती. तिची अवस्था करुणाजनक होती. तिच्या गर्भातील बालक उदरातच क्षीण होऊ लागला होता. उत्तरेची ही अवस्था दिव्य दृष्टीने जाणून महर्षी व्यास तिथे उपस्थित झाले. कुंती आणि उत्तरा यांना भेटून त्यांनी समजावून सांगितले आणि ते म्हणाले, त्यांनी आशीर्वाद दिला. उत्तरेला महर्षी व्यास म्हणाले, हे उत्तरे, तू हा शोक सोड. तुझा पुत्र जो गर्भात आहे तो महातेजस्वी होईल आणि भगवान श्रीकृष्णांच्या प्रभावाने आणि माझ्या आशीर्वादाने तो पांडवांच्या नंतर राज्याचे पालन करेल. उत्तरेला असे आश्वासन देऊन श्री व्यास अर्जुनांकडे निघून गेलेले आहेत. श्रीकृष्णांच्या तेथील वास्तव्यानंतर उत्तरा प्रसूत झाली. तिचं बाळंतपण झालं आणि पुत्रजन्माचा समाचार ऐकून हर्षभरीत झालेल्या लोकांनी सिंहनाद केला. पण ते बालक मात्र मृत जन्मले आहे. हे कळताच सर्वत्र शोक पसरला. सर्वजण दुःखी झाले. भगवान श्रीकृष्णांच्या मनातही व्यथा उत्पन्न झाली. ते मोठ्या उतावीळपणे सात्यकीला बरोबर घेऊन अंतपुरात गेले. तोच कुंती माता वसुदेवा धाव, वसुदेवा धाव असे ओरडत धावत येताना दिसली. तिच्या मागे द्रौपदी, सुभद्रा आणि अन्य स्त्रियाही होत्या. त्या सर्व करुण स्वराने विलाप करत होत्या. कुंतीने अश्रू ढाळीत आणि अत्यंत दुःखी वाणीने भगवान कृष्णांना म्हटले, तूच आमचा आधार आहेस. या कुलाचे रक्षण तुझ्याच हातामध्ये आहे. तुझ्या भाच्याचा हा पुत्र अश्वत्थामाच्या अस्त्राने मृतच जन्मला आहे. केशवा, याला जीवनदान दे. अश्वत्थाम्याने जेव्हा अस्त्राचा प्रयोग केला होता तेव्हा तू प्रतिज्ञा केली होतीस की मी उत्तरेच्या मृत बालकाला जिवंत करील. पुरुषोत्तमा, कृष्णा, कृपादृष्टीने पहा माधवा, याला जिवंत करून तू उत्तरेला आईचं सुख दे आणि बाळाचं सुख दे. सुभद्रा आणि द्रौपदी सहित माझे रक्षण कर. माझे आणि सर्व पांडवांचे प्राण या बालकाच्याच अधीन आहेत. हे कृष्णा, तुला अत्यंत प्रिय असलेल्या आणि तुझ्या समान सुंदर असलेल्या परलोकवासी अभिमन्यूची शपथ आहे. त्याच्या या बाळाला जिवंत कर. कुंती मातेने अनेक प्रकारे भगवान कृष्णांना विनवलेले आहे. अखेर दुःखाने आर्त होऊन ती भोवळ येऊन जमिनीवर पडलेली आहे. प्रसंग अतिशय दुःखाचा आहे. अन्य स्त्रियांची तीच अवस्था झाली. भगवान श्रीकृष्णांनी कुंती मातेला आधार दिला, उठून बसविले, सांत्वन केले आणि तेवढ्यात सुभद्रा सुद्धा शोक करत पुढे आली आणि तिनेही त्या बालकाला जिवंत करण्याविषयी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थिले. त्यांनी केलेल्या प्रतिज्ञेचे स्मरण होऊन ती म्हणाली, तू जर आपले शुभ वचन पाळणार नाहीस कृष्ण भगवंता, तर समज की सुभद्रा
जिवंत राहणार नाही. श्रीकृष्णांच्या सत्यवादित्वासंबंधी आणि त्यांच्या अपार सामर्थ्यासंबंधी बोलून शेवटी सुभद्रा म्हणाली, श्रीकृष्णा, मी तुझा प्रभाव जाणते, म्हणूनच तुझ्याजवळ याचना करत आहे. या बालकाला जीवनदान देऊन तू पांडवांवर महान अनुग्रह कर, उपकार कर. दुःखानं व्याकुळ झालेला सर्व समुदाय, सर्व उपस्थित भगवान कृष्णांना प्रार्थना करत होते. सुभद्रेला प्रसन्न करीत भगवान श्रीकृष्ण उच्च स्वराने म्हणाले, हो, असेच होईल. भगवंताच्या या अमृतमय वचनाने साक्षात परमपिता परमात्मा भगवान श्रीकृष्ण सुभद्रेला वचन देत आहेत की हो, हे असंच होईल. आणि सुभद्रेसह अंतपुरातील सर्व स्त्रिया आनंदित झाल्या. तात्काळ श्रीकृष्ण सुतिकागृहात गेले. ते घर श्वेत पुष्पमालांनी विधीपूर्वक सजवलेले होते. चारही बाजूला पाण्यांनी भरलेले कलश ठेवले होते. तिंदूक नामक काष्ठाचे तुकडे जळत होते आणि यंत्रतंत्र मोहरी पसरलेली होती. त्या घराच्या चारही बाजूला लखलखणारी शस्त्र ठेवलेली होती. सर्वत्र अग्नी प्रज्वलित केलेला होता. वृद्ध सेविका तेथे उपस्थित होत्या आणि अनेक कुशल चिकित्सकही तेथे होते. व्यवस्था कुशल लोकांनी तेथे सर्वत्र राक्षसांचे निवारण करणाऱ्या त्या नाना प्रकारच्या वस्तू विधीपूर्वक ठेवलेल्या होत्या. तेथील ही सर्व व्यवस्था पाहून भगवान कृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांनी साधू साधू म्हणत प्रशंसा केली. श्रीकृष्णांना आलेले पाहून द्रौपदी त्वरेने उत्तरेजवळ गेली आणि म्हणाली, उत्तरा, हे पहा, भगवान श्रीकृष्ण अचित्य स्वरूप पुराण ऋषी अपराजित भगवान मधुसूदन तुला भेटायला आलेले आहेत. हे ऐकताच उत्तरा आपले अश्रू अनावर झालेले आवरले आणि व्यथित हृदयाने गदगद वाणीने ती श्रीकृष्णांना म्हणाली, हे कृष्णा, हे भगवंता, हे मधुसूदना, मी तुमच्या चरणावर माझे मस्तक ठेवून तुमचा कृपाशीर्वाद प्राप्त करू इच्छिते. अश्वत्थाम्याच्या अस्त्राने दग्ध झालेल्या माझ्या या पुत्राला जिवंत करा. हे प्रभो, एका आईची हाक आहे तुम्हाला, एका आईची विनंती आहे तुम्हाला, माझा बाळ जिवंत करा. त्यावेळी तुम्ही धर्मराजांनी अथवा भीमसेनांनी जर म्हटले असते की हे अस्त्र या बालकाला न मारता त्याच्या आईला मारू दे, तर केवळ मीच नष्ट झाले असते. हा अनर्थ झाला नसता. मला मोठी आशा होती की मी या बाळाला मांडीवर घेऊन प्रसन्नतेने तुम्हाला अभिवादन करील, पण आता ती आशा व्यर्थ झाली. असाच आणखी काही करून विलाप करून उत्तरा रडू लागली. प्रभो, मी आपल्या चरणावर मस्तक ठेवून या बालकाच्या प्राणाची भीक मागत आहेत. आपण वचन दिलं होतं ते वचन पाळा. हा जर जिवंत झाला नाही तर मी प्राणत्याग करील. आणि कुंती माता सुद्धा हेच म्हणत होत्या भगवान कृष्णांना. असा विलाप करताना उन्माद असा होऊन उत्तरा भूमीवर पडली. तिला भोवळ आली आणि मूर्छित झाली. हे पाहून कुंती माता व आदी सर्व स्त्रिया उपस्थित समुदाय विलाप करू लागला. थोड्या वेळाने उत्तरा सावध झाली आणि उन्माद अवस्थेतच पुन्हा करुण विलाप करू लागली. ती पुन्हा भूमीवर पडली. तेव्हा बाकी स्त्रियांनी तिला उठवून बसवले. मग धैर्य धारण करून तेथूनच हात जोडून तिने भगवंताला श्रीकृष्णांना प्रणाम केला. श्रीकृष्णांची प्रतिज्ञा, मृत बालक जिवंत केले. पहा भक्तजनो, उत्तरेचा हा विलाप ऐकून भगवान श्रीकृष्णांनी काही निश्चय केला. मग त्यांनी आचमन केले आणि प्रथम अश्वत्थाम्याचे ते ब्रह्मास्त्र शांत केले. त्यानंतर त्यांनी बालकाला जिवंत करण्याची प्रतिज्ञा केली. सर्व जगाला समुदायाला ऐकवीत भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उत्तरे, मी मिथ्या बोलत नाही. मी जी प्रतिज्ञा केली आहे ना, ती सत्यच होईल. पहा, हे सर्व देहधारी पाहत असताना मी आताच या बाळाला जिवंत करतो. मी सहज वागता नाही.
कधी मिथ्या भाषण केले नाही आणि कधी युद्धात पाठ दाखवली नाही. या शक्तीच्या प्रभावाने बालक जिवंत हो. धर्म आणि ब्राह्मण जर मला विशेष प्रिय असतील, भक्त मला प्रिय असतील, तर अभिमन्यूचा हा जन्मताच मरण पावलेला मुलगा पुन्हा जिवंत हो, असे भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत. मी कधी अर्जुनाशी विरोध केला आहे याचे मला स्मरण नाही. या सत्याच्या प्रभावाने हा मृत बालक जिवंत हो. माझ्या ठिकाणी जर सत्य आणि धर्म निरंतर प्रतिष्ठित असतील, तर अभिमन्यूचा हा मृत पुत्र जिवंत होऊन उठून बसो. कंस आणि केशी यांना मी धर्मानुसारच ठार केले आहे. या सत्याच्या प्रभावाने हा बालक पुन्हा जिवंत हो. भगवान श्रीकृष्णांनी आपली कृपादृष्टी बालकावर टाकली आणि असे म्हटल्याबरोबर त्या बालकाच्या शरीरात, मृत बालकाच्या शरीरात चेतना निर्माण झाली भक्तजन हो. आणि तो बालक हळूहळू हालचाल करू लागला. ब्रह्मास्त्र शांत होऊन गेले. त्या बालकाच्या तेजाने ते प्रसूतिगृह दैदिप्यमान झाले. बालकाचा विनाश करणारे सर्व राक्षस त्या घराला सोडून निघून गेले. त्याच वेळी आकाशवाणी झाली, केशवा, तुला साधुवाद. हे फार उत्तम कार्य तू केलेस. त्या बालकाने आपल्या बळा उत्साहानुसार हातपाय हलवायला प्रारंभ केला. हे पाहून भरतवंशीय सर्व स्त्रियांना अत्यंत आनंद झाला आणि उत्तरेने त्या बाळाला पोटाशी घेतलेला आहे. भगवंताला बाळ घेऊन उत्तरा नतमस्तक झालेली आहेत. तिच्याकडं काय बोलावे आणि काय बोलू नये इतका आनंद तिला झालेला आहे. श्रीकृष्णांच्या आज्ञेने त्यांनी मग ब्राह्मणांकरवी, ऋषीमुनींकरवी स्वस्ती वाचन केले. त्या सर्व स्त्रिया आनंदाने भगवान श्रीकृष्णांचे गुणगान गाऊ लागल्या. भगवंताला नतमस्तक होऊन प्रणाम करू लागल्या. माता कुंती आणि द्रौपदी सुद्धा देवाचे आभार मानले आणि उत्तरा खूप प्रसन्न झाली. यथासमय उठून ती बाळासह भगवान कृष्णांजवळ आली आणि तिने भगवंताला प्रणाम केला. भगवान कृष्णांनीही प्रसन्न होऊन त्या बालकाला अनेक रत्ने आणि भेटवस्तू दिल्या. मग अन्य आशीर्वादाबरोबरच त्या बाळाला आईजवळ आणि आईला बाळाजवळ पाहून देवाला सुद्धा आनंद झाला. मग अन्य यदुवंशांनीही अनेक प्रकारच्या वस्तू त्याला भेट दिल्या. त्यानंतर भगवान कृष्णांनी त्या बाळाचे नामकरण केलेले आहे. ते म्हणाले, कुरूंचे कुळ परीक्षीण झाल्यावर हा अभिमन्यूचा पुत्र जन्माला आलेला आहे, म्हणून याचे नाव परीक्षित असे असावे. हळूहळू परीक्षित वाढायला लागला. तो 1 महिन्याचा झाला तेव्हा अगणित रत्नराशी घेऊन पांडव हस्तिनापूरला आले. पांडव नगराच्या जवळ आल्याचा समाचार ऐकून कुरुवंशीयांनी, कृष्णवंशीयांनी आणि नागरिकांनी नगर उत्तम रीतीने शृंगारले. राजधुरंधरांनी सर्वत्र घोषणा केली की आज सर्व राष्ट्रात उत्सव साजरा करावा. सर्व लोकांनी उत्तमोत्तम वस्त्रे, अलंकार आणि रत्नभूषणे धारण करून उत्सवात सामील व्हावे आणि हा आनंद साजरा करावा असे सर्वांना सांगण्यात आले. आणि मग आई उत्तरेला बाळाचं ते मुख पाहून खूप आनंद झाला आणि बाळाचं हे सगळं कोड कौतुक झाल्यानंतर भगवंताची प्रतिज्ञा पूर्ण झाली. भगवंतानं भक्ताला दिलेलं वचन पाळलं आणि मृत झालेलं अभिमन्यू आणि उत्तरेचं बाळ पुन्हा जिवंत करून दिलं. हे पहा भक्तजन हो, आजचं सार असं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. जो जसं कर्म करेल त्याला तसं फळ मिळेल. आणि चुकून जरी आपल्यावर अन्याय झाला, आपल्याला तसं वाटतंय, पण काहीतरी आपल्या जीवनात मागील जीवनात आपल्याकडनं काही चूक झाली असेल, काही पाप झालं असेल
किंवा या जन्मी काही हातून घडलं असेल म्हणून काही गोष्टी आपल्या जीवनात वाईट होतात. परंतु व्यवहारिक दृष्टीनं न पाहता पारमार्थिक दृष्टीनं भगवंतावर प्रेम करा, साधू संतांवर प्रेम करा, साधू संतांच्या चरणी लीन व्हावा. आणि म्हणूनच आजचं सार असं आहे भक्तजनो, भगवान श्रीकृष्णांनी केवळ कृपादृष्टीने त्या बालकाला पाहिले असते तरी ते जिवंत झाले असते. परंतु असे करताना येथे भगवान श्रीकृष्ण काही वाक्य उच्चारून प्रतिज्ञा करत आहेत. याला तसेच कारण असले पाहिजे, काहीतरी तसेच कारण असेल. भगवंताच्या एका एका वचनातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक एक महत्त्वाचा गुणविशेष प्रगट होत आहे. श्रीकृष्णांना कपटी असे म्हणणारे कौरव आणि त्यांचे आधुनिक वैचारिक वंशज यांचे सर्व आरोप आक्षेप यामुळे आपोआपच निरसून गेले आणि सर्वांना भगवंताविषयी प्रेम आदर माया अधिकच वाढून गेली. त्या दृष्टीने ही प्रतिज्ञा फार महत्त्वाची ठरली. आणि म्हणून भक्तजनो, आजचा आपला विषय आहे आणि आपण जो विषय ऐकला की मृत बालक भगवंतानं जिवंत केलं, तर देवावर प्रेम करा, भगवान कृष्णावर. कृष्णम वंदे जगद्गुरु, कृष्णम वंदे जगद्गुरु. आणि नेहमी देवाच्या नामस्मरणामध्ये राहा, ध्यानामध्ये राहा, परमात्म्याचं चिंतन करून स्वतःसुद्धा आनंदी राहा. धन्यवाद. भक्तजन हो, आजचा 38वा श्रीकृष्ण कृपेचा सुंदर भाग आपणास आवडला आणि आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून जय श्रीकृष्णा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. नक्की लिहा. आणि आपण हा धार्मिक व्हिडिओ कुठून पाहत आहात जमेल तर मला गाव, तालुका, शहर, जिल्हा सांगा. मला आनंद वाटेल, प्रेरणा वाटेल. सर्व स्पर्श परिसातील सर्व सदस्य भक्तांना कोटी कोटी प्रणाम आणि भावसुमने अर्पण. कृष्णम वंदे जगद्गुरु, आत्मा मालिक, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.